परेश काळन आणि रुपेश मात्रे यांनी आपला परिचय द्या. केशव पाटील. आणि बैलाचं नाव काय? बैजा. तर आज शर्यत जमले का नाही? नाही. आपली बैल किती आता शर्तीने किती आणले कोण? 3. तर हा बैल कधीपासून आपल्या दावणीला? 12 वर्ष झाली. आणि आजचं म्हणजे कसं कुठली गाडी नियोजन का आजचं? घरचीच गाडी आकलण्या पाहिजे. आपली घरची गाडी असते. तर याची शर्ती कधी झाल्या म्हणजे सीझन चालू झाल्यापासून? 5 आम्ही जास्त टाकलेत नाही बैलांना. वय जास्त आहे ना बैलाचा म्हणून जास्त टाकलेत. तर म्हणजे अजून किती वर्ष हे कधी घेतले वासरू? हा वासरू आता नवीन घेतला. आणि तो नाही तो काल आता घेतलाय आणि याला 2 वर्ष आले. म्हणजे चांगले पळतात का? यांची पलवलं का? यांचा पल कसा आहे? हा आतून पलतो तो पब्लिकचा आहे, मधला पब्लिकचा आहे. तर धन्यवाद दादा तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. नमस्कार दादा. तर तुमचा परिचय द्या सर्वात पहिले. नमस्कार. तर आपले बैला कुठून आले ती? बैला आल्या कल्याण खडकपाडा. आणि कोणाच्या नावाने गाडी पळते? अथर्व संदीप म्हात्रे, कल्याण खडकपाडा. तर आजचं नियोजन कसं आहे? आजचं नियोजन आहे, जर कोणी नाव बिव दिला तर आम्ही बिनजोडला फिरू शकतो. आणि आता 3 बैल आहेत म्हणजे कुठून पैरा असेल? पहिलं तर आमची घरचीच गाडी पळाते. मग शर्यत जमले का नाही? शर्यत अजून तर नाही जमली, बघू गेल्यात तर शर्यत. तर दादा तुम्हाला शर्यतीच्या शुभेच्छा देतो आम्ही आमच्या चॅनलकडून. तर धन्यवाद. धन्यवाद. हा झाडाखाली झाडाच्या मागे हो झाडाखाली. हो दादा जरा गाडा बघा. चांगल्या गाड्या मैदानामध्ये बघा. सुंदर लढत चालू आहे. अटीतटीची लढत आहे बघा. बिंदूरच्या गाड्या खालून सुटलेल्या आहेत बघा. एका साईडला वासरा बंद, एका साईडला चांगली बैल आलेल्या आहेत. सोडणाऱ्या पंच गाड्या थोडा पटार जरा गाडी करा बघा. चांगल्या गाड्या मैदानात पडतात. गंगाराम भाऊ घेऊन कोणी उंबरडे अटीतटीची लढत मैदानामध्ये. बँडी ड्रायव्हर 21,000 जे आपले सिलिंग फॅन आहेत ते देणार आहे 21 ते 35 पर्यंत. आपण कूलर देणार आहे 35च्या पुढे. आपण जे सायकल ठेवल्या याची आपण घेऊन घ्यायचं. आपण 500 गाडी त्यांच्याकडनं घेऊन घ्यायचं.